सत्या मंजू चला आत. थांबा 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 1 मिनिट. आहा आहा आहा, असं कसं मी तुम्हाला आतमध्ये येऊ देईल? उखाणा तर झालंच पाहिजे. अरे हो बरोबर दादा उखाणा घे. हा एक उखाणा सत्य दादाकडून, एक उखाणा मंजू वहिनीकडून. चला करा सुरू. ए सवे तुझ्या कानाखाली उखाणं काढे ना. हा हा, मी काय उखाणं नाही घेणार, तुझ्या वहिनीला सांग. सत्या अरे घे उखाणा, आता लग्न झालंय म्हटल्यावर उखाणा घ्यावा लागेल. हा घे. ए नाही रे जयद्या, हे बघ मला काय उखाणा घ्यायला जमत नाही, तू घे. नाही नाही नाही, माझ्या लग्नात मी घेतलं, आता तुझं लग्न झालंय. घे घे पटकन घे. चल ए का बसा, मी काय नाही घेणार उखाणा. वाघमारे तुम्ही घ्या. मी घेईनच ना, पण एका अटीवर. सत्याने घेतलं तरच घेईन. मी तर या क्षणाची वाट बघत होते. मला बघायचंय तू कसं नाव घेतोस. वाघमारे मला का नाही जमत ते उखाणा बिखाणा घ्यायला. तेच म्हणलं, कसं जमेल? मला प्रपोज करताना पण बघायला पाहिजे होतं साहेबांना. आता नाव घ्यायला बी जमाना. चॅलेंज, मला चॅलेंज. असं ठीक आहे, ऐका मग. जिंकायची होती मॅच म्हणून रोहितनं मारला 6. जिंकायची होती मॅच म्हणून रोहितनं मारला 6. वाघमारेंच्या प्रेमात पडून आयुष्याचा कार्यक्रम झालाय फिक्स. एकच नंबर दादा, एकच नंबर. आता मंजू वहिनी तुम्ही घेते. नेसला नवा शालू घातला सुवासिनीचा साज. नेसला नवा शालू घातला सुवासिनीचा साज. सत्यजित रावांचं नाव घेते हक्कानं आज. येऊ दे ऊन, येऊ दे वादळ, आटू देणार नाही प्रेमाचा दरवळ. गरज पडली तर घराचं छप्पर बी होईल. सत्याची बायको म्हणून सगळ्यांचा मान ठेवी. वा वा वहिनी वा. हा चला आता सत्या मंजू चला आतमध्ये. मंजू वहिनी या टायमिंगला हक्काने माप ओलांडून येत आहे. या लवकर आमच्या घरात. ये निबळट आलीसच ना घरात माप ओलांडून तू. आता बघ तुझी उलटी गिनती सुरू. कवे कुंकवाची परत आण.
धनजयरावांचं ना मला काय कळतच नाही. म्हणजे अचानक त्यांना काय सुचलं असेल. हातच एक तर वंशाचा पाय मोडलाय. अशा अवस्थेत कुठं जातील त्या. आई अगं तू या बाईचं टेन्शन घेतेस. ही आत्याबाई तुला काही स्वाभिमानी वाटली का? थोडा वेळ जाऊ दे. थोड्या वेळाने स्वतः घरात येते का नाही बघ. ही पोरग का नाही खरंच बिनपुरुषाचा आमदार आहे. असलं पोरग असण्यापेक्षा नसल्याला परवडलं. रत्ने ऐक की, म्हणजे डीजे जे बोलतोय त्यात पण काहीतरी पॉइंट आहे. तुम्ही बी आता तसंच मागा त्याच्यासारखं. नाही नाही तसं नाही. ऐक की, आता काय राहिले या घरात आपलं सांग बरं. मंजू होती तेव्हा ती पगार देत होती, घर चालत होतं. तर मंजू नाही आणि आमरी पगार तर लय लांब, तुझं पान उतारा करते. त्या मामी तर तुला तर माहिती आहे निरुपारासारख्या दिसतात, पण आता तुझ्याशी तर नीट नाही वागत. काय या घरात आपलं काय राहिलंय सांग की. त्यापेक्षा जाऊ आपण इथनं. तू काहीतरी कामधंदे बघ आणि आपलं घर चालेल ना. म्हणजे तू दोन्ही भांडे करशीलच, मी फिरतो इकडं तिकडं. पायाला लागले ना, तू कुठं फिरणार ना. अगं म्हणजे काम बघत फिरतोय म्हणून म्हणलं पोट भरलं पाहिजे ना कशाने तरी. कपासा काय उरलंय म्हणजे समजा आपलंच आहे. काय सपल्यालं नाही. त्या मंजीने आपल्या पाठीत खंजीर खुपासलाय मला दिलेला शब्द मोडून. पण मी बी रत्ना काटे आहे. काट्यानं काटा कसा काढायचा का नाही ती मला चांगलं ठाव आहे. आता काय करणार आहे तू? अख्खी बाबळ तुटली तरी काय नाही झालं. काट्याने काटा काढती. काय करणार म्हणजे हे घर माझ्या भावानं बांधलंय आणि माझ्या बाच्या मालकीची जागा आहे ही. त्याच्यामुळं माझा बी हिस्सा आहेच की ह्याच्यात. आपण कुठं सुधीर जायचं नाही. आता ह्या मायालिकीसनी कसं सोळूशी की पळूशी करून ठेवते का नाही तुम्ही बघा. मंजू, आईने जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली आहे ना, ती आपल्या देवघरात ठेव आणि त्याची पूजा कर. मंजू वहिनी कसले भारी फोटो आलेत बघू ग. ओ तुम्ही इथं झोपणार आहेत? तुम्हाला माहित नाही का हे आमचं बेड आहे ते. उठा उठा लवकर. एकामे कशाला कालवा करतेस ग? कशाला म्हणजे हे आपला बेड आहे ना, तेव्हा आपल्या बेडवर आपणच झोपायचं. असं कुणी बी नाही झोपायचं, कळलं ना? ह्यो बेड काही तुझं आहे का? ह्या बेडवर काही तुझं नाव आहे का? त्या आता आपल्या बहिणी आहेत तेव्हा त्यांच्याशी हातबेरी वागायचं. तू जर त्यांच्याशी तू सोड्यासारखं वागलीस ना तर माझ्या इतकं कोण वाईट नाही बघ. ए समे तुला लेक पोळ काय ना त्यांचा. जा तू आणि त्या बहिणी जाऊन तिकडे हॉलमध्ये जाऊन झोपा. इथं त्या मला रूम मध्ये नको आहेत. ही माझी रूम आहे ना, मीच राहणार इथं. हे सवी कवी तुम्ही भांडू नका. तुम्ही झोपा बेडवर, मी खाली झोपते ना तर दुसऱ्या रूम मध्ये जातो. मंजू वहिनी तुम्ही कुठं बी जायचं नाही. हिला त्रास होतोय ना तर ही जाईल बाहेर. तुला एवढाच प्रॉब्लेम आहे ना तर जा सत्यदाला जाऊन सांग का मंजू वहिनी ह्या रूम मध्ये झोपणार नाहीत म्हणे. जा जा की जा. आता काय झालं? थांब तू काय मीच सांगते सत्यदाला. ग बस एवढं काय करायची गरज नाहीये. तुम्ही झोपा इथं, मीच जाते. मंजू वहिनी तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही झोपा शांत. झोपा.
सत्या या समाजाचं नाही लय अवघड आहे बघ. का? अरे बघ की हे रीतिरिवाज बनवताना ना पुरुषांचा विचारच करत नाही. बघ आता ज्यांचं लग्न झालंय त्यांना असं पहिल्या रात्री वेगळं ठेवणं चुकीचं आहे ना. बघ की. होय ना. हा मग तुला पण आता वाघमाऱ्यांची खूप आठवण येते ना, म्हणजे खूप असं बेटा वाटतंय ना. छे छे, नाही नाही असं काय नाही. अगं माझी जुत्तोडी ती छे छे म्हणती, छे छे लाजते. कोणा गंड ते ए गप गबस बलमा ए गप रे. असं काय नाही. मंजू वहिनी, सत्य त्याला शोधताय का बाहेर? अगं काय नाही, अशीच वारायला थांबली होती. अहो मग एवढंच वाटते तर मेसेज करून भेटा की. नाही नको, त्याला उगाच काहीतरी वाटायचं. कशाला काय वाटणार आहे? आता तुमचं लग्न झालंय, हक्काने भेटू शकताय तुम्ही. द्या इकडे फोन, मी करते मेसेज. नको जावे, मग तुम्हीच करा. करते. आलं वाटतं सत्यदादाचा फोन. बोला. बोल. वाघमारे, काय बी करून आत्ताच्या आत्ता मला भेटायचं तुम्हाला. आत्ता? होय वाघमारे, तुम्ही भेटाल ना. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, त्या घराच्या मागचं रान आहे ना तिथे या. आले. दूरच्या रानात केळीच्या वनात. अरे सत्या, त्या तुझ्या संघ आयुष्यभर आहेत, कशाला एवढा उतावळ नवरा गुडघ्याला बाशिंग करून देतोयस. कसं आहे ना बघा, तुझं लग्न झालं नाही ना अजून. जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा तुला कळत. होय का? हा. आतापर्यंत तुला बलमा पाहिजे असायचा, आता वाघमारे करायला लागला. ए ए ए गप ए बलमा, हे बघ, हे आता हे असले चाळ्यानं बंद कर. आता मी आधी सारखं नाही राहिलो. बर आता माझं लग्न झालंय, बर त्यामुळे मी आता जरा मॅच्युअर माणूस आहे. बाबू. होय का? होय मग. अगं माझी सुट्टोडी ती. ए दाढीच कटू नको. अगं होय वा. आता कुर्ताहीच कडायला लागला, दाढीच कडायला लागली, आता मित्र लांबचे वाटायला लागले. होय ना. गप गप. ए अरे मी तुझ्या संग काय बोलत बसलोय, वाघमारे वाट बघत असते. दूरच्या रानात केळीच्या वनात दट्ट टिली दट्ट टिली. काय रे पप्या, तू परत आलास का पोरगी बनून? पप्प्या दिसते मी, पप्प्यासारखी दिसते मी. वाघमारे तुम्ही आहे होय. अहो काय झालं, ते तुम्ही मागच्या टायमाला गंडवलं ना मला, त्यामुळे माझ्या मनात आता भीती बसली की वाघमाऱ्यांना भेटायला गेल्यावर नक्की वाघमारे भेटतील का पप्या भेटेल. सत्या दादा. आणि तू जी मला भीती घातली होतीस ती कमी होती का? अहो पण त्याच्यामुळेच तर तुम्ही प्रेमात पडला ना माझ्या. आहा, वाघमारे तुमचं जलस झालेलं तोंड बघून काय मजा यायची मला. आणि मला सांगा, तुम्ही मागं रानात भेटणार होता ना मला, मग इथं काय करताय? जाऊन बसते की एकटी रानात, आणि तू बस इथं बलमा बरोबर टाइमपास करत. हो टाइमपास करत नव्हतो, येतच होतो लगेच. बर बस, मला जरा मुद्द्याचं बोलायचं. काय वाघमारे तुम्ही पण ना, तुम्हाला लगेच मुद्द्यावर यायचं असतं बघा. आता एवढी चांगली रात्र आहे, आपलं नवीन नवीन लग्न झालंय, एवढं रोमॅन्टिक वारं सुटले, जरा फील करा ना, फील. मला खरंच महत्वाचं बोलायचं. महत्वाचं म्हणजे परमिशन बद्दल बोलायचं का तुम्हाला? सत्या, मला मम्मी साहेबांबद्दल बोलायचं. सत्या, मम्मी साहेबांना माफ कर प्लीज. तेवढं सोडून काय बी मागा वाघमारे. ते लेखक म्हणतात ना की चंद्र तारे तोडून आणीन, तसं बी करीन मी तुमच्यासाठी, पण हे तेवढं बोलू नका तुम्हाला. सत्या, हे बघ, माझ्यामुळं तुम्ही माय लेकरं लांब गेलेली मला नाही बघणार खरंच. वाघमारे मला सांगा, मी जर तुम्हाला म्हणलं की तुम्ही तुमच्या आत्याला माफ करा, काय कराल? नाही करणार. मग मला का सांगताय मम्मीला माफ करायला? सत्या, आमचं नातं वेगळं आहे,
त्या तुझ्या आई आहेत. त्यांनी वाढवले सत्या तुला. तू त्यांच्या पोटी जन्म घेतलायस. हे बघ, मम्मी साहेबांनी जे केलं ते सगळं चुकीचंच होत, पण त्यांना एवढी कठोर शिक्षा देऊ नकोस, का त्या पूर्णपणे तुटून जातील. सत्या, त्यांचा लय जीव आहे तुझ्यावर, खरंच. एकदा माफ कर प्लीज. बरं ठीक आहे, अजून थोडा वेळ जाऊ दे. मम्मीला तिची चूक कळू दे, मग मी विचार करीन काय करायचं ते. सत्या, हे घर मला असंच जोडून ठेवायचं. या घरातल्या कुणालाच एकमेकांपासून दूर नाही जाऊ द्यायचं मला. वाघमारे, तुमचा ह्यो स्वभाव मला लई आवडतो बघा. म्हणजे असाल तुम्ही जरा निबळट, बावळट, चिडक्या, रडक्या, येड्यावानी वागणाऱ्या. झालं का? करायला अजून काय? अहो मजा करतोय वाघमारे. मजा? अजून कर मजा. वाघमारे, तुम्ही चिडला ना अजून जास्त गोड दिसता बघा. ती गुळाची ढेप असता का नाही, ढेप, त्याच्यापेक्षा बी गोड दिसता. हसले अगं मी. अहो यो रांगड्या स्वभावाचा आणि तिडीक डोक्याचा सत्या तुमच्या ह्या स्वभावावर तर भाळलाय. अहो वाघमारे, मला याड लागले तुमच्या प्रेमाचं याड. माहिती आहे मला. माहिती आहे होय? अहो, मग जरा समजून घ्या की, कशाला त्रास देत आहे मला. वंस, वरसा, भाऊजी उठा की. हे बघा, इथं असं अवघडल्यासारखं झोपू नका. बाहेर थंडी बिले पडल्या बघा. तुम्ही आतमध्ये चला आणि निवांतपणे झोपा की. हा, चला चला बघू आतमध्ये. सुनंदे, राज अरे झोप नाही बघ. लय मच्छर चावले ते, थंड पे लय वाजत्या. पाय तर लय दुखायला लागलाय माझा. चल चल ग, मला आत घेऊन चल. नाही नको, माझा डीजा मरण. त्यांनी शपथ घेतल्या. अहो धनाजीराव, झालं गेलं सगळं विसरून जा की, आणि त्यांना येऊ दे आतमध्ये. हे बघा, त्यांना असं आत घेतलेलं तुम्हाला आवडणार नाही, माहित आहे मला. आणि त्यांच्या पायाला बघा की किती लागलंय ते. आणि माझ्या घरात असं कुणाला बी त्रास झालेला मला नाही बघवत. येऊ दे त्यांना आतमध्ये. वाईट डेजा, येऊन ते की आत. लय पाय दुखतोय यार, थंडीने तर लय कळी त्या. राज अरे झोप नाही. मला मच्छर बी लय चावत्यात, मारू मारू थकलंय. शपथ सोड आणि आम्हाला आत घे. येऊ दे त्यासनी आतमध्ये. आई, कशाला घरात घेतेस तू यांना? ह्यांना एकदा घरात घेतलं ना की ह्यांच्यासाठी रान मोकळच आहे. मग परत काड्या घालत बसतील. आमऱ्या, कसं काय करतेस? त्यांचं पायाला किती लागले बघतेस ना का तू? आणि काय बी झालं तर ते माझ्या वंश आहेत, ननंद आहेत ते माझ्या. त्यांना असा त्रास झालेला मला नाही बघवत ग. येऊ दे की त्यांना आतमध्ये. अगं आई, कुणावर दया दाखवतेस तू? हा, जेव्हा तुला बरं नव्हतं, तुला त्रास होत होता, तेव्हा ही बाई कशी वागली ते आठवत नाही तुला? आमरे, त्या कसं बी वागले ना तरी मला वाईट वागून नाही चालायचं. हा, येऊ दे त्यांना आतमध्ये. बरोबर आहे. असं पण तुझा चांगुलपणा नको त्या माणसांवर ऋतू जातच असतो. आत्ता पण जाऊ देत. हा, आई, अगं दाजींच्या पप्पांचा फोन येतोय. हॅलो, हा बोला की. तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी फोन केला होता. कसला होता? हो, असं काय करताय? सत्या आणि मंजूची पहिली अंघोळ आहे ना, आणि खेळ खेळायचेत. तुम्ही आणि अमृता नक्की या. हो, नाही नको. म्हणजे कसं आहे ना की लेकीच्या सासरी असं माहेरच्यारी सारखं जाणं बरोबर नाही दिसत ना. तुम्ही घ्या कार्यक्रम उरकू ना, आम्ही नाही येत. अहो असं काही नाही, तुम्ही आलात तर सत्याला आणि मंजूला जास्त बरं वाटेल. मंजू तर खूप खुश होईल तुम्ही आल्यावर.
बरोबर आहे आई, ते बरोबर बोलतात. आपण गेलो ना तर दीदीला आणि दाजींना लय भारी वाटेल बघ, मज्जा येईल. मामी सा की तुम्ही तेवढं बोलवतात तर त्यांना बी लय बरं वाटेल. जाऊयात नाही प्लीज प्लीज. बरं ठीक आहे, मी आणि आमरी येतो. हा ठीक आहे. सुनंदे, मंजूची लग्नानंतरची पहिली आंघोळ असेल आज, आहे ना? आज ती खेळ बिळ समजा असेल, आहे का नाही? मी आली असते अगं, पण माझा पाय असा तुटून बसलाय, त्याच्यामुळं नाही येऊ शकणार. नाही हरकत नाही, काय मी आहे ना, मी जातो. मला तर लय आवडतं ते खेळ. पप्पा, मामी तुम्हाला घरात यायचा मान देतात ना, तो घ्या आणि इथंच गप बसा. आता मंजीच्या आयुष्यात आणि तिच्या घरात ढवळाढवळ करायचा प्रयत्न अजिबात करू नका पप्पा. बरोबर आहे. आणि हो आत्ते, तुझा पाय मोडलेला असला काय आणि बरा असला काय, तुला तिकडं कोणीच नेणार नाही. आणि तुम्ही दोघं आता लक्षात ठेवायचं, यापुढं माझ्या दिदीच्या आणि दिदीच्या घराच्या आसपास अजिबात फिरकायचं नाही. आणि जर फिरकलात तर सत्यदाजी आहेत आणि तो तुझा दुसरा पाय आहे. आमरे अगं, मी खरंच बोलते मी नाही आता असे वागणार, नीट वागेन आता कायम. आओ मंजू वहिनी, तरी मला वाटलंच होतं की तुम्ही सकाळी सकाळी कामाला लागाल ते. सवय आहे मला, त्यात काय एवढं. आओ वहिनी, तुम्ही नवीन नवरी आहात, असं आलेलं लगेच कामाला नसतं लागायचं. आणि तसं बी आज तुमची आणि सत्यदाची पहिली आंघोळ आहे, तर तुम्ही त्याच्या तयारीला लागा. इथलं काय मी बघतेच की. अगं कशाला आता परत, ते मागच्या टायमाला केलं होते की. मंजू, अगं मागच्या वेळेची परिस्थिती कशी होती हे तुला चांगलं माहिती आहे ना, पण यावेळी तसं नाहीये. यावेळी तू हक्कानी या घरात आलीयस सून म्हणून, त्यामुळे सगळे रीतिरिवाज पुन्हा एकदा नव्याने होतील. जा पटकन आवर.